जरा विचार करा, ती बाळं ज्यांनी अजून डोळेही उघडले नव्हते, ज्यांनी अजून जगही पाहिलं नव्हतं, ज्यांना बोलता येत नव्हतं, पळता येत नव्हतं, आईला हाक मारता येत नव्हती. 24 ऑगस्ट ती मध्यरात्र 3:30 वाजले होते. अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातला नवजात अतिदक्षता कक्ष. आणि अचानक एका व्हेंटिलेटरचा स्फोट होतो, आगीचा लोळ उठतो आणि जीवन मरणाशी झुंज देतात 39 कोवळी बाळं. त्यातल्या एका बाळाचा अक्षरशः कोळसा झाला. बाजूच्या 2 इन्क्युबेटर मधील 2 बाळं होरपळून गेली. 2 मुलं, 1 मुलगी. तिघही ग्रामीण भागातली, गरीब घरची. एका आईनं तर आपल्या पोटच्या गोळ्याचा चेहराही पाहिला नव्हता, कारण प्रसूतीनंतर ती बेशुद्धावस्थेत होती. ज्या कंपनीच्या व्हेंटिलेटरमुळं हे सगळं अग्नितांडव घडलं, त्या कंपनीचं नाव काय? शिल्लर. या शिल्लर कंपनीशी आरोग्य विभागाचं काय आहे असं गूढ नातं? त्या 3 बाळांच्या जीवांची काय झाली असेल तर मग? आजच्या व्यवस्थेवर प्रहार करणारा LS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. शिल्लर कंपनीचे चिल्लर व्हेंटिलेटर, 3 बाळं गेली, आरोग्य विभागाची आबरू निघाली. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातल्या नवजात अतिदक्षता कक्षात 24 ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्नितांडवानं सारा महाराष्ट्र हादरला. ज्या कंपनीच्या व्हेंटिलेटरमुळं बाळं होरपळून मेली, त्याच शिल्लर कंपनीचे 10,000हून जास्त व्हेंटिलेटर्स आजही राज्यभरातल्या विविध सरकारी दवाखान्यांमध्ये लावण्यात आले आहेत. म्हणजे हे शिल्लर कंपनीचे जीव वाचवणारे व्हेंटिलेटर नसून ते जीव घेणारे अग्निबॉम्ब आहेत, ज्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे व्हेंटिलेटर नकोत असं डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं. हे व्हेंटिलेटर घ्यायला त्यांनी विरोधही केला होता, तसं लेखीही दिलं होतं. तरीही वरून सक्ती केली गेली. निरोप आला, शिल्लरचेच व्हेंटिलेटर घ्या. आता प्रश्न येतो की का आणि कुणी घ्यायला लावले हे शिल्लर कंपनीचे चिल्लर व्हेंटिलेटर? अमरावती जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय डफरीन. ब्रिटिश काळात 1884 मध्ये व्हॉइसरॉयच्या पत्नी लेडी डफरीन यांनी उभारलेलं ऐतिहासिक हॉस्पिटल आणि त्याच्या बाजूला 2 वर्षांपूर्वीच बांधली गेलेली ही नवी कोरी इमारत. याच नव्या इमारतीच्या SNCU म्हणजेच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट मध्ये ही 39 बाळं होती. तज्ज्ञांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरची बॅटरी कालबाह्य होती. कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट झाला, तापमान वाढत गेलं आणि स्फोट झाला. सोबतच AC आणि बेबी वॉर्मरनं तापमान आणखी वाढवलं का, याचाही तपास आता सुरू झालाय. परिचारिकांनी जीव धोक्यात घालून 36 बाळांना बाहेर काढलं, पण 3 बाळं वाचली नाहीत. या दुर्घटनेत धुरानं गुदमरलेली 6 बाळं गंभीर आहेत. ही दुर्घटना घडली आणि मग सुरू झाला ओल्या बाळंतीणी, गर्भवती महिलांचा आक्रोश आणि नातेवाईकांची पळापळ, धावपळ. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या इमारतीचं फायर ऑडिट संपलं होतं. मुदत संपूनही ऑडिट केलं गेलं नाही, म्हणजे आग विझवण्याची यंत्रणाच नव्हती. तर चला आता बाळांचा काळ बनलेल्या त्या शिल्लर कंपनीचा भंडाफोड करू. या कंपनीच्या व्हेंटिलेटरचा झालेला हा पहिलाच स्फोट होता का? तर नाही, अजिबात नाही. 25 सप्टेंबर 2022 रोजी याच डफरीनच्या जुन्या इमारतीच्या SNCU मध्ये शिल्लरच्याच व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. मे 2024 अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली होती. 5 वर्षांपूर्वी भंडारा येथील 10 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. नागपूरमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये 4 रुग्ण दगावले होते. पण कोणतीही दुर्घटना घडो, पुढे काय घडतं? एखादी समिती स्थापन केली जाते, कारवाईच्या नावाखाली 2-4 परिचारिकांना निलंबित केलं जातं, पण बड्या अधिकाऱ्यांना मात्र काहीच होत नाही. मंत्री संत्री तर जबाबदारी झटकून मोकळे होतात. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, डॉक्टरांनी विरोध करूनही शिल्लरचेच व्हेंटिलेटर कुणी आणि का घ्यायला लावले? SNCU सुरू करताना तिथल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी शिल्लरचे व्हेंटिलेटर नको असं म्हणत लेखी आणि तोंडी विरोध केला होता. तरीही वरिष्ठ पातळीवरून सक्ती केली गेली की हेच व्हेंटिलेटर वापरा.
मग असा प्रश्न उपस्थित होतो की गोरगरिबांच्या लेकरांच्या जीवापेक्षा या कंपनीचे असणारे लागे बांधे महत्वाचे ठरतात का? 10,000 व्हेंटिलेटर बॉम्ब हा आकडा मी देत नाहीये, तर हा सरकारी खरेदीचा आकडा आहे. जर एका व्हेंटिलेटरची बॅटरी कालबाह्य निघाली तर बाकीच्या 10,000चं त्या व्हेंटिलेटरचं काय? हा राज्यभरातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे असं आपल्या आरोग्य विभागाला वाटत नाही का? आता चौकशीचा फार सुरू झालाय. भंडाऱ्यात परिचारिकांना बळीचा बकरा बनवलं गेलं होतं. आता इथंही तसंच काहीसं घडून येईल. पण या प्रकरणाची खरी पाळंमुळं खणून काढायला सरकारमधला कोणी माईका लाल पुढे येणार आहे की नाही? या दुर्घटनेनंतर काय झालं? जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी मंगळवारी डफरीनला भेट दिली. शिल्लरच्या स्थानिक आणि तांत्रिक प्रतिनिधींना बोलावून कसून चौकशी केली, लेखी उत्तर मागितलं. आज या घटनेच्या सखोल चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती अमरावतीत दाखलही झाली. ही समिती सूक्ष्म पाहणी करणार आहे म्हणे. पण जनता म्हणतेय या समित्यांवरील विश्वास उडालाय हो. भंडाऱ्यात परिचारिकांना बळीचा बकरा बनवलं गेलं, इथंही खालच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल आणि वरचे वाचतील. बाकी काय? इमारत खाजगी, कंत्राटदार बांधतो, उपकरणं खाजगी कंपनी पुरवते, औषधं खाजगी, मनुष्यबळ ही कंत्राटी. सरकारनं शिक्षण आणि आरोग्यातून अंग काढून घेतलंय, पण त्याचा बळी कोण जातंय? फक्त गरीब. फायर ऑडिट संपलं होतं, मग प्रशासन झोपलं होतं का? हा तर निष्काळजीपणाचा कळस झाला. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. नवी इमारत, नवी उपकरणं, मग तापमान इतकं वाढतंयच कसं? इन्क्युबेटरचा स्फोट होण्या इतकं तापमान येतच कसं? या यंत्रांचा दर्जा, बॅटरीची एक्सपायरी, मेंटेनन्स कुणी तपासलं? व्हेंटिलेटर तर अत्यंत संवेदनशील उपकरण. दर मिनिटाला तापमान, दाब तपासणं बंधनकारक असतं. मग स्फोट होईपर्यंत स्टाफ काय करत होता? देखरेखीचं काम कुणाचं होतं? आहेत का या प्रश्नांची कुणाकडे उत्तरं? देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरकडे चालली आहे. आपला महाराष्ट्र तर 1 ट्रिलियनचा दावा करतोय. आणि एका विभागीय मुख्यालयाच्या रुग्णालयात 3 बाळं होरपळून मरतात कारण फायर ऑडिट नाही, बॅटरी कालबाह्य, कंपनी वादग्रस्त. अरे लाजा वाटल्या पाहिजेत या असल्या आरोग्य यंत्रणेला. हा अपघात नाही, ही तर व्यवस्थेने केलेली हत्या आहे. भंडाऱ्यात 10 बाळं मेली तेव्हा काय म्हटलं गेलं? जुन्या इमारतीमुळं. आता अमरावतीत 3 बाळं मेली, आता काय म्हणणार? नव्या इमारतीमुळं. आजच्या लोकमतच्या अग्रलेखातली एक ओळ विचार करायला लावणारी आहे. त्या कोवळ्या जीवांची काय झाली असेल हो तगमग? नुसत्या विचारानं अंगावर काटा येतो. ती बाळं ओरडू शकत नव्हती, आईला सांगू शकत नव्हती, आई मला गरम होतंय, मला भाजतंय. बाळांनो माफ करा, आमची व्यवस्था तुम्हाला वाचवू शकली नाही. आता प्रश्न तुम्हाला, या प्रकरणात कुणावर गुन्हा दाखल व्हायला हवा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ या दगावलेल्या बाळांच्या, दुर्दैवी मातांच्या किंचाळ्या आणि त्यांचा आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचेल इतका शेअर करा.